कधी कधी असं वाटतं का की आयुष्यातली सगळी उत्तरं एका पिवळ्या चौकोनी स्पॉन्जकडे असू शकतात? नाही. नाही तर मग स्पॉन्ज बॉब मूव्ही सर्च फॉर द स्क्वेअर पॅन्ट्स बघा. कारण हा सिनेमा ठामपणे सांगतो की बड जोक्स, डम ऑप्टिमिझम आणि प्युअर केवास हेच खरं तत्त्वज्ञान आहे. स्पंज बॉब आता मोठा झाला आहे. हो, लिटरली. तो आता 36 क्लॅम्प स्टॉल आहे आणि त्याला एकच गोष्ट हवी आहे, आय एम अ बिग गाय असा सर्टिफिकेट. पण त्यासाठी त्याला करावं लागणार आहे एक इम्पॉसिबल काम, मिस्टर क्रॅप्सचा हरवलेला स्क्वॅश बकलर सर्टिफिकेट परत आणणं. ही क्वेस्ट त्याला घेऊन जाते अंडर वॉटर अंडरवर्ल्डमध्ये, फ्लाइंग डचमनच्या टेरिटरीमध्ये, अशा जगात जिथं डेंजर, डेस्टिनी आणि डम जोक्स सगळं एकत्र राहतं. पॅट्रिक आहेच ब्रेनलेस एनर्जी बंडल आणि स्क्विडवॉर्ड आहे कायम अनॉइड पण सिक्रेटली एन्जॉईंग इट. हा सिनेमा एक गोष्ट क्लिअर करतो, बट जोक नेव्हर डाईज. इथे लिटरली ब्रिक्स पडतात, पीपल पूप ब्रिक्स, कॅरेक्टर्स प्राऊडली डिस्कस देअर बट्स, ब्रिक्स हॅव इमोशनल आर्क्स. हा चित्रपट म्हणतो, हो आम्ही मूर्ख आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि ऑनेस्टली इट वर्क्स. प्रत्येक 30 सेकंदामध्ये काहीतरी व्हिज्युअल गॅग, वर्ड प्ले किंवा ॲब्सर्ड नॉनसेन्स येतं. कधी स्पंज बॉब स्वतःचे दात गिटार पिक म्हणून वापरतो, कधी पॅट्रिक फिलॉसॉफिकल नॉनसेन्स बोलतो. हा सिनेमा इंटेलेक्च्युअल नाही, पण तो जॉयफुल स्टुपिड नक्की आहे. हा सिनेमा समजतो की लहान मुलं इज इक्वल टू स्लॅपस्टिक, मोठे प्रेक्षक इज इक्वल टू आयरनी, मेटा जोक्स, ॲब्सर्ड लॉजिक. स्क्रिप्ट लिटरली फायर करत राहते जोक्स. काही हिट होतात, काही मिस, पण रिदम कधीच मरत नाही. वन लायनर्स, व्हिज्युअल गॅग्स, बॅकग्राऊंड जोक्स, खूप काही रिपीट वॉचवर अजून फनी वाटेल असं आहे. कॅरेक्टर्सबद्दल बोलायचं झालं, टॉम किनी अजूनही स्पंज बॉब म्हणून अनस्टॉपेबल आहे. मार्क हॅमिल ॲज अ फ्लाइंग डचमन, फुल थिएट्रिकल मॅडनेस. पॅट्रिक इज इक्वल टू केऑस इन स्टारफिश फॉर्म. मिस्टर क्रॅब्स, कॅपिटलिझम नेवर स्लीप्स इवन अंडर वॉटर. Special shout out to how confident this film is being stupid on purpose. Themes, and yes, there are some. Growing up versus staying weird, proving your worth, बिग गाय होणे म्हणजे मॅच्युरिटी नसते, फन इज अ फॉर्म ऑफ रेजिस्टन्स. पण हे सगळं लेक्चर न देता कार्टून लॉजिकमधून येतं. आणि माझा फायनल वर्डिक्ट आहे, द स्पंज बॉब मूव्ही सर्च फॉर स्क्वेअर पॅन्ट्स हा सिनेमा नाही आहे जो तुम्हाला बदलून टाकेल, पण हा असा सिनेमा आहे जो म्हणतो रिलॅक्स, लाफ, बी स्टुपिड फॉर 90 मिनिट्स. जर तुम्हाला कार्टून केऑस, अपसेट जोक्स, चाइल्ड लाईक स्टुपिडिटी विथ स्मार्ट टायमिंग, स्पंज बॉब नॉस्टॅल्जिया आवडत असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठी प्युअर कम्फर्ट केऑस आहे. ब्रेन ऑफ, लाफ ऑन, पॅन्ट्स ऑप्शनल.